वारीच्या जेवणात सापडला असं काही की 2000 वारकरी जागीच. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी घडली नव्हती अशी भयानक घटना घडलेली आहे. एका मुक्कामाच्या ठिकाणी एका दिंडीच्या जेवणाचा स्वयंपाक पूर्ण झाला होता. जेवण वाढायला पत्रावळ्या देण्यात आल्या होत्या. पत्रावळीवर 2000 वारकरी बसले होते. आता त्यांना जेवायला वाढलं गेलं आणि त्यानंतर जेवायला बसलेले 2000 वारकरी जागीच तिथे जे घडलं त्याने सगळीकडे खळबळ उडाली. वारीतलं जेवण बऱ्याच वेळा ज्या वारीमधल्या दिंड्या असतात तर त्या दिंड्या घरूनच सगळं सामान त्यांनी आणलेलं असतं, सगळा शिदा आणलेला असतो. बऱ्याच वेळा थोडाफार भाजीपोला इकडून तिकडून घेतला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जेवण बनवण्यासाठी वारीतल्या महिला किंवा स्वतःचे जे पुरुष असतात ते हातानं बनवत असतात. पण इथे कोणालाच कल्पना नव्हती की त्या जेवणामध्ये असं होईल, तर ती अशी भयानक घटना घडलेली आहे. खरं तर जेव्हापासून त्या मुक्कामामध्ये स्वयंपाक सुरू झाला होता तेव्हा त्या दिंडीच्या स्वयंपाकाच्या ठिकाणी एक व्यक्ती चक्रा मारताना दिसला. एका चपात्या करणाऱ्या महिलेला त्या व्यक्तीवर संशय देखील आला होता. ती महिला जेव्हा चपातीचं पीठ घ्यायला ट्रककडे गेली होती तेव्हा तो व्यक्ती ट्रकच्या बाजूला उभा राहून होता. काही वेळानंतर एक मोठं भांडं ज्याच्यामध्ये भाजी उघडत होती तेव्हा तो व्यक्ती पुन्हा तिथे दिसला. त्या महिलेने त्याला विचारलं काय पाहिजे असं म्हटल्यावर तो बाजूला निघून गेला. पण पुन्हा 15 मिनिटांनी तो तिथे आला. पण आता महिलेला संशय आलेला. तिने सगळ्यांना सांगितलं देखील, पण सगळे म्हणाले जाऊ दे असेल कुणीतरी. पण जेव्हा सगळ्यांची जेवायची वेळ झाली, जेव्हा जेवायला वाढण्यात आलं तेव्हा 2000 वारकरी पत्रावळ्यावर बसले होते. तेव्हा जो प्रसंग घडला त्याने सगळ्यांनाच हादरा दिला. अखेर जे व्हायचं होतं तेच झालं. त्या महिलेचं जर ऐकलं असतं तर असा प्रसंग घडला नसता. मग नेमकं काय घडलं वारीच्या जेवणात? त्या वारीच्या जेवणात असं काय सापडलं की ज्यामुळे 2000 वारकरी, एक मोठा विषय तिथे त्या ठिकाणी व्हायरल झालाय. चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. आषाढी वारी म्हटलं की लाखो वारकरी एका दिशेने पंढरपूरच्या भेटीला त्या ठिकाणी जात असतात. पांडुरंगाच्या दर्शनासाठी ही वारी नियमितपणे काढली जाते. आता या वारीमध्ये हजारो दिंड्या असतात आणि या दिंड्यामधले प्रत्येक दिंडीचं जेवण बनवण्यासाठी सगळा स्वयंपाक त्यांनी आणलेला असतो. आता खरं तर माऊलींची जी वारी आहे तर ती 8 जुलैला निघली होती आणि त्या दिवसापासून आजपर्यंत अनेक गोष्टी या वारीमध्ये घडत होत्या. खरं तर या वारीच्या प्रवासातले 2 टप्पे पार पडले होते. 2-3 दिवसापूर्वी जेजुरीच्या विषयावर एक दुर्दैवी घटना बाहेर पडली होती जी सगळ्या महाराष्ट्राने पाहिली. पण जेव्हा जेजुरीहून निघालेली ही वारी जेव्हा सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आली, साताऱ्यामध्ये आली, 1-2 मुक्काम झाले असतील की तेवढ्यात अक्षरशः एक धक्कादायक प्रसंग घडला. या वारीतील एका दिंडीसोबतच्या जेवणातला हा प्रसंग जेव्हा समोर आला तेव्हा अख्ख्यांच्या पायाखालची जमीन सरकली. खरं तर जेव्हा एक उभं रिंगण देखील त्या ठिकाणी पार पडलं होतं. हे रिंगण पार पडलं, माऊलींच्या पादुकांचं निरास्नान देखील घडलं होतं. आता सगळं सुरळीत होईल अशी सगळेजण विचार करत होते. आता वारकरी पुढे आले होते आणि एका दिंडीमध्ये जवळपास 2000हून अधिक वारकरी होते आणि ते थकून भागून विसावा घेत होते. मुक्कामाच्या वेळेस तिथे स्वयंपाकाची तयारी लवकरच सुरू झाली होती. आता खरं तर त्या मुक्कामाच्या ठिकाणी एका मोठ्या दिंडीच्या स्वयंपाकाचा तंबू ठोकण्यात आला होता. 2000 वारकऱ्यांचा स्वयंपाक करायचा म्हणजे त्यासाठी अनेक गोष्टी बनवण्यात आल्या होत्या. भाजीपाला आणण्यात आल्या होता. वारीतले काही पुरुष आणि काही महिला स्वयंसेवक अत्यंत शुद्ध अंतकरणानं भाजी चिरणं, मसाला एकत्र करणं आणि चपात्या लाटण्याच्या कामात व्यस्त होते. आता तिथे स्वयंपाक सुरू झाला करा. तो स्वयंपाक दररोजच्या सारखाच होता. कुणालाच काही शंका येण्याचं कारण नव्हतं, कारण की दररोजच अशा पद्धतीनं स्वयंपाक व्हायचा आणि अशाच पद्धतीनं तो खाल्ला जायचा. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठलीही शंका येण्याचा त्याच्यामध्ये विषय नव्हता. पण खरी शंका तेव्हा आली कारण की हा प्रसंग जेवायला बसल्यावर होणार होता. पण त्याआधीच खरी शंका पहिल्यांदा आली होती जेव्हा त्या स्वयंपाक सुरू झाल्यापासून त्या दिंडीच्या तंबू बाहेर एक 22 ते 25 वर्षाचा तरुण संशयास्पदपणे चक्रा मारताना आढळला. दिंडीच्या सामानाचा जो मोठा ट्रक उभा होता तिथे जेव्हा एक वारकरी महिला चपातीचं पीठ घेण्यासाठी गेली तेव्हा एक विचित्र माणूस ट्रकच्या अगदी जवळ उभा राहून डोकावताना दिसला. त्या महिलेला धक्का बसला. तिने विचारलं, कोण आहेस रे बाबा तू? इथं स्वयंपाकाच्या जागेत काय शोधतोस? तेव्हा तो तरुण काहीच बोलला नाही. त्याने फक्त खाली मान घातली आणि घाईघाईनं तो तिथून निघून गेला. महिलेला वाटलं गर्दीतला आला असेल कुणी, म्हणून तिनं पीठ घेऊन तंबूत प्रवेश केला. पण अवघ्या 15 मिनिटांनी दुसऱ्या बाजूला जिथं भाजी चिरण्याचं काम चालू होतं तिथे हा माणूस रेंगाळताना दिसला
आता या माणसावर संशय वाढू लागला होता, पण कुणाला माहिती नव्हतं की पुढे जेवायला बसल्यानंतर असं काहीतरी होणार होतं की 2000 वारकऱ्यांचा जागीच तिथे हे होणार होतं. खरं तर हा माणूस ठिकठिकाणी दिसत होता, महिलेला संशय येत होता, पण तिच्या संशयावर कुणी फारसं लक्ष देत नव्हतं. आता भाजी कट करत असताना 2-3 ज्येष्ठ वारकरी भजन करत होते. प्रसादासाठी आणलेला एका मोठ्या साहित्याच्या गोणीजवळ तो तरुण हळूच आला. तिथे उभा राहून आत डोकावू लागला. भाजी चिरणाऱ्या एका धारदार विळीवर काम करणाऱ्या वारकऱ्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आता महिलेला संशय आला होता. आता त्यातल्या त्यात आणखी एका वारकऱ्याला त्याच्यावर संशय आला होता. त्या वारकऱ्याने हातातली विळी बाजूला ठेवली आणि खणखणीत विचारलं, अरे माऊली, मागापासून पाहतोय मी तुला, कधी ट्रकपाशी जातोय तर कधी भाजीपाशी येतोय. भूक लागली असेल तर पंक्तीची वेळ होऊ दे, तुला ताट वाढतो, पण असा लपून छपून का फिरतोस? तो तरुण अत्यंत घाबरलेला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रचंड अस्वस्थता होती. तो काही बोलणार तेवढ्यात बाजूला मोठ्या शेगडीवर उकळणाऱ्या भाजीच्या भल्या मोठ्या पातेल्याकडे त्याची नजर गेली. तो तिथे काही पावलं पुढे टाकणार तेवढ्यात स्वयंपाकाचे मुख्य आचार्य तिथे आले आणि त्यांना त्याला हटकले. तो तरुण पुन्हा एकदा काही न बोलता तिथून बाजूला सरकला. हा एक प्रकारचा मोठा एक प्रसंग होता. तो तरुण काय करत होता त्या तरुणाला सगळ्यांनी विचारलं, पण तो काही सांगत नव्हता. तो लपून छपून नेमकं काय करत होता याची कल्पना कोणाला नव्हती. सगळी कल्पना जेवायला बसल्यावर येणार होती आणि जेवायला बसल्यानंतर जे घडणार होतं त्याचा विचारच कुणी केला नव्हता. सगळा थरार उघड्या डोळ्यांनी लोक पाहणार होते. कुणी काहीच करू शकत नव्हते. 2000 वारकरी जागीच, त्यांचा विषय ताटावरच होणार होता. आता जवळपास हळूहळू अंधार पडायला लागला होता. 2000 वारकऱ्यांचा स्वयंपाक आता अंतिम टप्प्यात आला होता. थोड्याफार चपात्या लाटण्याचं काम महिलांनी अत्यंत वेगानं सुरू केलं होतं. इकडे भाजीचं पातेलं, मोठं पातेलं त्या ठिकाणी पूर्णतः उकळी फुटत आलं होतं. मोठ्या पातेल्यामध्ये शेकडो लोकांची सुगंधी पनीरची भाजी रटरटून उकळत होती. खरं तर पनीर त्या ठिकाणी यावेळेस करण्याचं नियोजन मोठ्या आचार्यांनी घेतला होता आणि त्यामुळे सगळे झालं होतं. चपात्यांचे ढीग होत होते. जवळपास 4 ते 5 हजार चपात्या आतापर्यंत लाटल्या गेल्या होत्या आणि त्या गरम राहाव्या म्हणून एकावर एक ठेवल्या होत्या आणि त्याच्यावर एक मोठं साधारणपणे झाकण देखील ठेवलं गेलं होतं. वारकरी आता आपल्या पत्रावळ्या घेऊन मुक्कामाच्या मैदानावर पंक्तीमध्ये शिस्तीमध्ये बसू लागले होते. स्वयंसेवक हातामध्ये मोठ्या बादल्या घेऊन त्यात गरम भाजी भरून पंक्तीकडे नेण्याची तयारी करत होती. तंबूचा जो महाप्रसादाचा जो सुवास होता तो सुटला होता. दिंडी प्रमुखांनी माऊलींचा जयघोष केला. वाढपाचं काम अधिकृतपणे सुरू झालं. पत्रावळे, मीठ, चपाती, भात ठेवण्यात आला. आता फक्त गरम भाजी वाढणं बाकी होतं. 2 दिवसापूर्वी जेजुरीच्या घटनेमुळे वातावरण भीतीचं होतं, पण तेवढ्यात झालं असं की कोणाची त्याची कल्पना केली नव्हती. प्रत्येक जण आता भाजी कधी येईल याचा वाट पाहत होता. पण त्याच वेळी तोच रहस्यमय तरुण स्वयंपाकाच्या त्या गरम भाजीच्या 500 लिटरच्या भल्या मोठ्या पातेल्यापाशी पुन्हा एकदा प्रगट झाला. त्या तरुणानं पाहिलं, आता बादल्यामध्ये भाजी भरली जात आहे. अवघ्या काही सेकंदात ही भाजी 2000 वारकऱ्यांच्या पत्रावळीवर पडणार आणि ते खाणार. तो अत्यंत भयानक वेगाने धावत आला. स्वयंसेवक ओरडले, मागे हो भासशील, पण कोणाचे काही ऐकण्यापूर्वी त्या तरुणानं आपल्या संपूर्ण शरीराची ताकद लावून त्या गरम भाजीचं भलं मोठं पातेलच थेट जमिनीवर खाली पाडून दिलं. धपकन असा आवाज झाला. शेकडो लोकांची भाजी एका सेकंदात जमिनीवर चिखलासारखी पसरली. हे दृश्य पाहून स्वयंसेवक आणि दिंडू प्रमुखांना राग अनावर झाला. ते त्याच्याकडे धावून गेले. अरे मूर्खा, 2000 वारकऱ्यांचं अन्न खाली पाडलंस, काय बुद्धिभ्रष्ट झाली का तुझी? पण तो तरुण थांबला नाही. तो पळत सुटला. मैदानावर जेवायला बसणाऱ्या 2000 वारकऱ्यांच्या पंक्तीत जाऊन ओरडला, थांबा थांबा माऊली, पत्रावळीवरचं अन्न खाऊ नका, जे जेवण वाढले ते तोंडात टाकू नका, थांबा. संपूर्ण मुक्कामामध्ये खळबळ उडाली. त्या तरुणाला सगळ्यांनी शांत केलं. त्या अवस्थेत त्याला विचारलं, तू का जेवण पाडलंस? त्यावेळेस तो म्हणाला, माऊली मला माफ करा, मी कोणता घातपात करायला आलो नव्हतो. तुमच्या भाजीसाठी तुम्ही शेकडो किलो पनीर जे आणलं होतं ते पनीर चांगलं नव्हतं. ते मिश्रित पनीर होतं किंवा त्या पनीरमध्ये मिलावट केलेली होती. खराब प्रतीचं पनीर होतं. तुम्ही ज्या दुकानातून ते घेतलं मी त्याच दुकानात कामाला होतो. मला ते माहिती होतं आणि म्हणून मी धावत पळत इथपर्यंत आलो. पण मला कसं सांगावं, मला भीती वाटत होती. त्यामुळे अक्षरशः मी शेवटी धाडस केलं आणि मी सांगितलं. खरं तर त्या तरुणाचे प्रामाणिक आणि धाडसी सत्य ऐकून सगळ्यांचे डोळे भरून आले. तात्काळ जमिनीवर सांडलेल्या पनीरची आता चौकशी करण्याची त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर भगवंत नेमकं कोणत्या रूपात येईल कधीच सांगता येत नाही. तर या तरुणाविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पांडुरंगाचे तुम्ही खरंच भक्त असाल तर रामकृष्ण हरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.